सोन्याचं भांड. एकेकाळची गोष्ट आहे. दूरच्या एका गावात प्रभान आणि चंद्रन नावाचे दोन फेरीवाले राहायचे. खरं तर त्या दोघांकडे विकण्यासाठी एकसारखं सामान असल्यामुळे ती दोघं विचार करू लागली की एकच सामान एकाच गावात कसं विकावं. अरे चंद्रन, आपण एकाच माणसाला एकसारख्या गोष्टी कशा विकू शकतो? जर त्यांनी तुझ्याकडून सामान घेतलं असेल तर माझ्याकडून परत का घेतील? जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर माझ्याकडे एक कल्पना आहे. तुम्ही दोघं गाव अर्ध अर्ध वाटून का नाही घेत? प्रभान, तू तुझं सामान गावाच्या अर्ध्या भागात विकायला जा आणि चंद्रन अर्ध्या भागात जाईल. एकदा का सामान तुम्ही तुमच्या भागांमध्ये विकून टाकलं की त्यानंतर भाग बदलून आपलं नशीब आजमावा. ही चांगली कल्पना आहे. सल्ल्यासाठी आभार. परिणामी प्रभान आणि चंद्रन तिथल्या लोकांना आवाज देत आपापल्या भागांमध्ये आले. दागिने आणि भांडी, चमकदार बांगड्या घालून हात चमकवा. जवळच्या एका लहान मुलीने फेरीवाल्याला ओरडताना ऐकलं. ती आपल्या आजीला बोलवायला आत गेली. आजी, कुणीतरी चमकदार बांगड्या विकतोय. मला त्या हव्या आहेत. माझ्यासाठी घे ना आजी. अगं माझ्या बाळा, माझी सुद्धा इच्छा आहे, पण आपल्याकडे पैसे नाहीयेत ग. मी कसं खरेदी करू? आपण बांगड्याच्या बदल्यात ते घाणेरडं भांड नाही देऊ शकत का? हो, ते भांड अगं ते पूर्ण काळं काळं झालंय ग. त्याच्या बदल्यात कुणीही तुला चमकणाऱ्या बांगड्या नाही देणार. आजी, चल ना ग, प्रयत्न करून बघूया. चल ना. हो, ठीक आहे बाळा, चल. लगेचच प्रभान मुलगीच्या घराजवळ पोहोचला. इकडे मला बांगड्या हव्यात. प्रभानने त्या लहान मुलीचे फाटके कपडे पाहिले आणि लगेच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला. माझा वेळ वाया घालवू नकोस लहान मुली. तू हे खरेदी करू शकणार नाहीस. पण आधी तुम्ही मला किंमत तरी सांगा, मग आपण बघू. ठीक आहे. 2 नाणी बरोबर 1 बांगडी. देऊन टाक मला आणि तुझी बांगडी खरेदी कर. माफ करा, पण आमच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये. पण जर तुम्ही आत आलात तर मी याच्या बदल्यात तुम्हाला काही देऊ शकते. ठीक आहे, पण लवकर कर. मला हे सामान त्या लोकांना विकायचंय ज्यांच्याकडे हे खरेदी करण्याचे पैसे आहेत. हे बघा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी एक भांड आहे. माझ्या नातीला खरंच हे दागिने हवे आहेत. तुम्ही हे भांड घ्या. ही काळी आणि घाणेरडी वस्तू. काजळीचा किती जाड थर आहे यावर. याला घासूनच बघतो. अपेक्षा आहे हे कमीत कमी तांब असावं. जसं प्रभानने भांड घासलं, काजळी खाली पडली आणि त्या भांड्याचा काही भाग चमकू लागला. काय? हे एक सोन्याचं भांड होतं. काय झालं? काही गडबड आहे का? तुम्ही घेणार नाही? प्रभान हावरट माणूस होता. त्याने विचार केला, हे तर अस्सल सोनं आहे. यामुळे मी खूप खूप श्रीमंत होईन. मला यांना सांगितलं नाही पाहिजे की याची किंमत किती आहे. उलट मी इथून गेलो पाहिजे, नंतर येतो असं सांगून. यांना विश्वास होईल की हे भांड काहीच कामाचं नाही आणि मला हे फुकटात देऊन टाकतील. मी हा विचार करत होतो की तू हे बेकार भांड मला कसं देऊ शकतेस. हे काहीच कामाचं नाहीये. याची काहीच किंमत नाहीये. मला नको आहे हे. हे बघा, तुम्ही असं काहीही बोलू नका. हे ऐकून माझ्या नातीला खूप वाईट वाटेल. अहो, फक्त एका बांगडीचाच तर प्रश्न आहे. एक बांगडी? मी या काळ्या भांड्याच्या बदल्यात अर्धी वस्तू सुद्धा देणार नाही. तू माझा खूप वेळ वाया घालवलायस. मी आता लगेच जाईन. जसा प्रभान तिथून निघून गेला, चंद्रन आपलं नशीब आजमावायला तिथे पोहोचला. दागिने आणि भांडी, चमकदार बांगड्या घालून हात चमकवा. कशी आहेस लहान मुली? तुला काही खरेदी करायचंय? तुमच्याकडून खरेदी करायला माझ्याकडे अजिबात पैसे नाहीयेत. ओ, काही हरकत नाही. तुझ्याकडे काहीतरी असेलच. नाराज नको होऊ. चल, एक काम करूया. तू मला सांग की तुझ्याकडे काय आहे. मी त्या बदल्यात तुला काहीतरी देईन. चालेल?
ठीक आहे, मला या बांगड्या हव्या आहेत, पण फुकट नाही हा. माझ्याकडे तुम्हाला द्यायला एक जुनं भांड आहे. तुम्हाला बघायचंय का? नक्कीच, नाहीतर व्यवहार कसा पूर्ण होईल? मला नाही वाटत की तुमच्या लेखी याची काही किंमत आहे, परंतु जे आहे ते हेच आहे. चंद्रनच्या लक्षात आलं की भांड्याची काहीच किंमत नाहीये, पण तो एक उदार आणि प्रामाणिक व्यक्ती होता. खरं तर त्याला त्या लहान मुलीचं मन तोडायचं नव्हतं. त्याने आधीच जुन्या भांड्याच्या बदल्यात चमकदार नव्या बांगड्या द्यायचं ठरवलं होतं. व्यवहार खरा वाटावा म्हणून त्याने भांड तपासण्याचं नाटक केलं. ठीक आहे, मी हे भांड घासून बघतो. काय? हे सोन्याचं भांड आहे? बाळा, हे माझ्याकडे असलेल्या सगळ्या वस्तूंपेक्षा मौल्यवान आहे. तुला हे कसं कळलं नाही? माझ्याकडे हे खरेदी करण्याइतपत पैसे नाही आहेत. अहो, खरंच. अहो, मी एक म्हातारी बाई आहे जिला पैसे कळतच नाही. तुम्ही एक प्रामाणिक आणि चांगली व्यक्ती आहात. हे बघा, हे ठेवा आणि माझ्या नातीला तिची आवडती बांगडी द्या. एक बांगडी बदल्यात तुम्हाला 1000 पेक्षा जास्त दागिने मिळतील. जरा थांबा, मी तुम्हाला माझं प्रत्येक भांड, दागिने, कढई सगळे पैसे देऊ शकतो या भांड्याच्या बदल्यात. पण कृपया मला नदी पार करण्यासाठी 2 नाणी आणि माझा तराजू सोबत घेऊन जाऊ द्या, आणि सोन्याचं भांड ठेवण्यासाठी ही वस्तू सुद्धा द्या. म्हातारी बाई खूप आनंदी होती. आता तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची भांडी होती आणि नातीकडे भरपूर प्रमाणात सुंदर आणि चमकदार दागिने होते. त्यांनी अगदी आनंदाने चंद्रनला निरोप दिला. दिवस जवळपास संपलाच होता आणि हावरट प्रभान म्हातारी बाई आणि लहान मुलीला ठगण्यासाठी परत आला. त्याला माहितीही नव्हतं की त्याच्या अपेक्षांची माती झालेली आहे. सोना, मी आता श्रीमंत होणार आहे. मला खात्री आहे म्हातारीने आतापर्यंत आशाच सोडून दिली असेल. ती आनंदानं मला सोन्याचं भांड फुकटात देऊन टाकेल. मग मी सगळ्यात चतुर फेरीवाला नाही का? मला माहिती होतं तू माझी बाहेरच वाट बघत असशील. ठीक आहे, मग मी विचार बदललाय. मी तुझ्यासारख्या लहान मुलीला उदास नाही बघू शकत. मी खरेदी करेन तुझं ते सोन्याचं, मला म्हणायचं होतं ते काळं घाणेरडं भांड, पण मी तुला तुझी बांगडी नाही देऊ शकत. आम्हाला तुमच्याकडून काहीच नकोय. आम्ही आधीच आमचं सोन्याचं भांड एका हुशार आणि प्रामाणिक फेरीवाल्याला विकून टाकलं. काय? तुम्ही खूप उद्धट आहात आणि आता तुम्हालाही खूप उशीर झालाय. ते फक्त 2 नाणी आणि तराजू सोडून आपले सगळे काही आम्हाला देऊन निघून गेले. आतापर्यंत ते नदीच्या पारही गेली असतील. काय? नाही, माझं सोन्याचं भांड. चंद्रन सोन्याचं भांड मिळाल्यामुळे खूप आनंदी झाला. त्याला वाटत होतं की त्याचं आयुष्य आता बदलणार आहे. प्रभानला नक्कीच उशीर झाला होता. चंद्रनने आधीच नदी पार केली होती. प्रभान रागाने ओरडला. ओरडून ओरडून चंद्रनला थांबण्याचा इशारा करू लागला. तो चंद्रनचा तिरस्कार करू लागला. तो ओरडला, पण चंद्रन खूप पुढे निघून गेला होता. फक्त एकदा परत ये, हे सोन्याचं भांड माझं आहे. माझं सोन्याचं भांड. अरे, हा तर प्रभान आहे. तो आनंदाने उड्या मारतोय, मलाच इशारा करतोय. कदाचित त्याला कळलंय की काय झालंय. बघा, तो किती आनंदी आहे माझ्यासाठी. हे, आभारी आहे. मी सुद्धा आनंदात आहे. पुन्हा भेटूया मित्रा. माझं सोन्याचं भांड. चंद्रन तिथून निघून गेला होता आणि आपल्या वागण्याचा पश्चाताप करत प्रभान जमिनीवर आडवा झाला होता. समाप्त.